रंगीत नजाऱ्याची रंगीन दुनिया, रंगीत दुनियेची रंगीन जादू. नजारे निराळे सितारे तराने, अदाए तूफानी दिल हुए बेकाबू. अनोखे दीवाने अंदाज प्यारे, त्यांच्या कामाची जादू नावाची जादू. बघूयात यांच्या या हुकमी टेक्यांची दुसरी बाजू, दुसरी बाजू, दुसरी बाजू. नमस्कार मित्र हो, मी विक्रम गोखले. तुम्हा सगळ्यांचं तुमच्या अतिशय आवडत्या अशा कार्यक्रमात दुसरी बाजू या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, बहुतेक वेळेला आपण समाजामध्ये अशी माणसं बरीच बघतो की ती चर्चा भरपूर करतात, पण स्वतःचं मत मांडायची वेळ आली की गप्प बसतात. आज आपल्याकडे अशा तऱ्हेचं व्यक्तिमत्व आपण बोलवलेलं आहे सगळ्यांच्या भेटी करता, की ज्यांचं घराणंच अत्यंत स्पष्ट बोलणारं, स्वतःचे विचार जे आहेत ते कोणालाही न घाबरता खणखणीतपणे मांडणारं असं घराणं. त्या घराण्यातल्या एका गृहस्थाला आज आपण इथे बोलवलेलं आहे. त्यांना इथे बोलवण्यापूर्वी त्यांच्यावरची एक चित्रफीत पाहणार आहोत. चित्रफीत. गेली 30 वर्ष चित्रपट, जाहिराती, जिंगल्स, पब्लिसिटी कॅम्पेन, वर्तमानपत्रातील लेख, इव्हेंट्स, एकांकिका, नाटकं, मालिका, शीर्षक गीतं, चित्रपट गीतं असं भरपूर लेखन करणारे सुप्रसिद्ध लेखक विवेक आपटे. क्रिएटिव्ह हेड, जाहिरात आणि प्रसिद्धी संचालक म्हणूनही त्यांनी काही वर्ष काम केलं. पण या काळात देखील त्यांचं लेखन सुरूच होतं. दिल क्या करे हा हिंदी चित्रपट, तर बलिदान हाच सुनबाईचा भाऊ, करायचं ते दणक्यात, चेकमेट यासारखे मराठी चित्रपट, छत्रपती शिवरायासारखी हिंदी मालिका, तर चाळ नावाची वाचाळ वस्ती, प्रभाकर, पार्टनर, पुन्हा पुन्हा प्रपंच, बेधुंद मनाच्या लहरी यासारख्या मालिका, आभाळ माया, भाग्यविधाता, अवघाची संसार, गंध फुलांचा गेला सांगून, दुर्वा, जुळून येती रेशीम गाठी, खुलता कळी खुलेना यासारख्या दैनंदिन मालिका, हमाल दे धमाल, सेम टू सेम यासारख्या 25 चित्रपटांचं गीतलेखन, निर्णय तुमच्या हाती, आदिपश्य, भगवा, बंधमुक्त यासारखी नाटकं, नाट्य परिषद, मटा सन्मान, रापा, अल्फा गौरव असे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेत. आजवर किमान 5000च्या वर मालिकांचे भाग त्यांनी लिहिले असतील. अशा या कलंदर कलावंताची जाणून घेऊया दुसरी बाजू. तर स्वागत करूया विवेक आपटे यांचं. विवेक वेलकम. दुसरी बाजू पाहतोस तू? हो. म्हणजे तुला त्या कार्यक्रमाबद्दल वेगळी माहिती देण्याची मला गरज नाही. तू इथे बसायचंस आणि आपण सुरुवात करायची. गप्पा गोष्टींना मन मोकळ्या गप्पा मारायच्या आहेत अगदी. आणि विक्रम काका तुला आता भरपूर प्रश्न विचारणार आहे, पण मी फक्त चावी मारणार आहे, बाकी सगळं तूच बोलायचंस. तुझा जन्म, शिक्षण, तुझं कुटुंब, आई वडील, बहीण भावंड, आणि शालेय शिक्षण ते कॉलेज शिक्षण इथपर्यंत सगळं आता तू सांगायचंस. माझा जन्म 1957च्या डिसेंबरमधला, गिरगावातला. आईवडील दोघंही शिक्षक. आमचं कुटुंब खूप मोठं अशा अर्थाने की वडिलांच्या पिढीची सगळी चुलत भावंडं एकत्र केले तर ती 52 होती आणि माझ्या पिढीची 72. अर्थात माझ्या जन्माच्या वेळेला नाही, हळूहळू. दुसरं असं की आईवडील दोघंही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, राष्ट्रसेविका समितीशी संबंधित. गिरगावात आम्ही राहत असल्यामुळे बाहेरगावचा आलेला पाहुणा हा बॉम्बे सेंट्रल किंवा व्हीटीला उतरला की पहिला मुक्काम आमच्या घरी. त्यामुळे घरात माणसांचा सतत राबता असणं याची घराला आणि घरातल्या माणसांना सवय होती. दोघेही शिक्षक असल्यामुळे काही निश्चित विचारांचे होते. निश्चित इथपर्यंत की माझे वडील त्यांच्या लग्नाच्या दिवशी संघाच्या सांघिकला जाऊन मग बोल्यावर उभे राहिले होते. आई पुढे
राष्ट्रसेविका समितीचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख झाले. या सगळ्याचे संस्कार लहानपणापासून होतेच. म्हणजे स्पष्ट विचार, निश्चित विचार, घरी येणाऱ्या माणसांची संख्या, ती माणसं आल्यामुळे त्रास नाही, ती माणसं आल्यामुळे आनंद. या सगळ्याबरोबर आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट माझ्या लहानपणी होती, ती म्हणजे माझा आजोळ. सेंट्रल सिनेमाजवळच्या गोरेगाव कॉलनीमध्ये माझा आजोळ होता. आणि माझ्या आईची आई रामायणावरती 10-10 दिवस प्रवचनं करीत असे. साधारणपणे गुढीपाडवा ते रामनवमी किंवा घटस्थापना ते दसरा अशी 10-10 दिवस तिची प्रवचनं चालत. आणि 12-14 प्रकारच्या रामायणांचं तिचं वाचन, मनन, चिंतन, अभ्यास हा मी लहानपणी सतत पाहत आलो आहे. आणखीन एक खूप छान आणि खूप सांगण्यासारखी गोष्ट जी विक्रमकाका आता बघायला मिळत नाही आणि त्याचं फार वाईट वाटतं. माझा आजोळ चाळीमध्ये एका मजल्यावरती होतं. त्या मजल्यावरती 9 घरं होती. त्या 9 घरातल्या प्रत्येक घरामध्ये लहान मुलांसाठी एक मासिक घेतलं जायचं. अच्छा. एका घरामध्ये अमृत, दुसऱ्यामध्ये नवनीत, तिसऱ्यामध्ये फुलबाग, चौथ्यात इंद्रजाल कॉमिक्स, 5व्यात आणखीन काहीतरी. आणि मग वर्षाची 12 मासिकं एकत्र बाइंड करून त्याचं एक पुस्तक केलं जायचं. अच्छा. आमच्या मजल्यावरती या लहान मुलांच्या पुस्तकांची लायब्ररी चालत असे सुट्टीमध्ये. मी खरा वाचायला तेव्हा शिकलो. त्या वाचनाची गोडी जशी निर्माण होत गेली तसं पुढे मोठं झाल्यानंतर माणसंही वाचायला शिकलो. या सगळ्या प्रवासामध्ये जे संस्कार, मला असं वाटतं संस्कार म्हणजे नक्की काय, तर मोठ्याने किंवा लहानांनी आपल्या वागण्यातून, बोलण्यातून किंवा कृतीतून कळत किंवा नकळत एकमेकांवरती केलेले चांगले किंवा वाईट पण दूरगामी परिणाम. माझ्या भोवतालचं वातावरणच असं होतं की त्याचे परिणाम, त्याचे संस्कार आपोआप ते माझ्यावरती होत गेले. बरं, शाळा पण अशी होती की मी मॉन्टेसरीमध्ये होतो. राममोहन शाळेने मला मॉन्टेसरीनंतर डायरेक्ट दुसरीत बसवलं. त्या काळात असं होत असे. ॲडमिशनसाठी मारामारी नव्हती. उलट एक इयत्ता गाळून पुढच्या इयत्तेत हा बरं आहे बो, याला कळतंय, मग पहिलीतल्या अभ्यासात याला कशाला बोर करा, असं शाळाच ठरवत असे. रात्री पथाऱ्या घेऊन रांगेत उभं राहण्याची पाळी नव्हती. खरंच नव्हती. दुसरीमध्ये राममोहन शाळा. पण एक माझ्या आयुष्यामध्ये थोडासा वेगळा मुद्दा एक आहे. असं म्हणतात की न्यूमरोलॉजी, संख्याशास्त्राप्रमाणे ज्या तारखेला तुमचा जन्म असतो त्या तारखेचा एक कंट्रोलिंग प्लॅनेट, एक नियंता ग्रह असतो. त्या ग्रहाच्या ज्या टेंडन्सीज आहेत त्या तुमच्यामध्ये सुद्धा असतात असं म्हटलं जातं. 5, 14, 23 तारखांना जन्मलेल्या मुलांचा हा स्वामी जो आहे तो बुध मर्क्युरी आहे. अच्छा. आणि माझं संबंध आयुष्य बघितलं ना तर ते पाऱ्या इतकंच स्थिर आहे. याचं कारण असं आहे की राहण्याच्या जागा 9 वेळा बदलल्या आत्तापर्यंत. शाळा 5 वेळा बदलली, कॉलेज 3 वेळा बदललं, नोकरी 2 वेळा बदलली. आणि आता जे काम करतोय त्यानिमित्ताने प्रत्येक प्रोजेक्ट हे नवीनच असतं. त्यामुळे स्थैर्य ज्याला म्हणतात नॉर्मली आयुष्यामध्ये, ते माझ्या आयुष्यात कधीही नव्हतं. त्याचा एक फायदा झाला, म्हणजे तुम्ही तो तुमचा विकनेस आहे का स्ट्रेंथ आहे हे समजून घेतलं तर त्याच्यात खूप आनंद आहे. इतक्या वेळा सतत बदल घडत गेल्यामुळे एक गोष्ट माझ्या आयुष्यात निश्चितपणे झाली की तुम्ही कुठेही गेलात तरी तिथे ॲडजस्ट होणं, तिथे मित्र जमवणं आणि त्यांच्याबरोबरची मैत्री आत्तापर्यंत टिकवणं हे मला सहज जमत गेलं. मला असं वाटतं की माझ्या आत्ताच्या लेखनाच्या व्यवसायामध्ये ती खूप आवश्यक गोष्ट आहे. अशासाठी की तुम्ही काम करताना ती माणसं तुम्हाला आवडायला लागतात. ती आवडली नाही तर तुमचं कामही चांगलं होत नाही, असा माझा अनुभव आहे. त्यामुळे लहानपणापासून जे संस्कार माझ्यावरती झाले त्याच संस्कारांनी मला आत्तापर्यंत इथपर्यंत आणलं आहे, काही मर्यादित यश दिलं आहे आणि मी खूप आनंदी आहे त्याबद्दल. शाळा तुझी राममोहन झाल्यानंतर मग कुठे आलास तू? काय झालं, शाळा 5 वेळा बदलण्याचं कारण जे होतं ना ते कधी वेळ सूट होत नाही म्हणून, कारण आईवडील दोघंही शिक्षक होते. हो. त्यामुळे एकटा घरी राहायला नको म्हणून मग शाळा बदलली. राममोहन नंतर विल्सन होती. बरं. त्यानंतर आम्ही पार्ल्यात राहायला आलो. पुन्हा तोच प्रॉब्लेम झाला की मी सकाळच्या शाळेमध्ये, दुपारी घरी एकटा, म्हणून मला परत मामाकडे राहायला पाठवलं. त्या 2 वर्षामध्ये माझी आर्यन शाळा होती. बरं. आणि मग पुन्हा पार्टीला मी आलो. पण शाळा असं म्हटलं तर पार्टी. नंतर मग कॉलेज? नंतर कॉलेज, पहिलं वर्ष डहाणूकर, पुन्हा कॉलेजही बदललं. याचं कारण माझं मन नाही रमलं तिथे.
झालं असं की एकदा वर्गात एका आमच्या इंग्रजीच्या सरांनी असं शनिवारी सांगितलं होतं की ही कविता पाठ करून यायचं सोमवारी. तर कॉलेजमध्ये असं नसतं असं मला वाटायचं. त्यांनी मलाच उभा केला आणि म्हणले म्हण कविता. म्हटलं माझी नाही आहे पाठ. मग म्हटलं जा वर्गाबाहेर. म्हटलं पुढच्या वर्षी कॉलेजच्याच बाहेर जातो. त्याच्या पुढच्या वर्षीपासून पुढची 3 वर्ष नरसिंहमंजी कॉलेज, तिथून ग्रॅज्युएट झालो. त्याच्यानंतर जितेंद्र चव्हाण लॉ कॉलेज. मी LLB आहे. मी इंटरमिजिएट कंपनी सेक्रेटरी केलं आहे. फायनलचा एक ग्रुपही क्लिअर केला आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यातलाही इंटरेस्ट संपला. पण लॉ करण्याचं काही विशिष्ट कारण? 2-4 कारण आहेत. बर. एक कारण असं की आम्ही पार्लेला जिथे राहायला आलो तिथे आमच्या समोर एक काका राहायचे, पटवर्धन नावाचं. ते BCom LLB CA होते. अच्छा. तेव्हा मी 8वी-9वीत असताना त्यांच्या दारावरची पाटी आहे ना, सतत मला असं सांगायची की हे असं काहीतरी असायला हवं आपलं. मग BCom LLB तर झालं, पुढे CA ने CS झालं. हे एक कारण. हे वाटण्यामागे आणखीन एक कारण असं होतं की त्या काकांची आणि माझी जन्मतारीख एक आहे. बर. साल वेगळं आहे ऑफकोर्स. हे एक कारण होतं आपण ग्रॅज्युएशननंतर LLB करावं असं वाटण्यामागचं. दुसरं कारण असं की मी मगाशी जे सांगितलं की 9 वेळा राहण्याच्या जागा बदलल्या, त्याच्यातली एक जागा आणीबाणीत सत्याग्रह केला म्हणून ऑर्थो रोड जेलही होती. अच्छा. 40 दिवस मी ऑर्थो रोड जेलमध्ये होतो. आणीबाणीत सत्याग्रह केला. आणीबाणीत सत्याग्रह केला म्हणून. बर. आणि तिथे जे काही अनुभव आले, तिथे जी काही मंडळी भेटली, आयुष्यात माणसाच्या हातून एखादी चूक होते आणि त्याची त्याला केवढी शिक्षा भोगावी लागते. मी आमचा एक वॉर्डर होता. तू याला चूक जे म्हणतोयस त्याबद्दल आपण नंतर मी विचारतो तुला. त्यापूर्वी आपण एक छोटीशी विवेक विश्रांती घेऊया. नक्की. मित्र, एक छोटीशी विश्रांती आपण घेतो आणि ताबडतोब आम्ही आपल्या सेवेला परत हजर होतो. कुठेही जाऊ नका, की वेगळ्याच माणसाबरोबर गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. गप्पा गोष्टी विवेक आपटे यांच्याबरोबर. विवेक, तू आत्ता बोलताना मगाशी मी तुला थांबवला, आपल्याला विश्रांती घ्यायची होती म्हणून. पण आणीबाणीच्या काळामध्ये तू आणीबाणी विरोधामध्ये आंदोलन केलंस आणि म्हणून तुला 40 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली. पण तू आणीबाणीच्या विरोधात आंदोलन केलंस, ही चूक झाली असं तुला वाटतं? नाही वाटत. याचं कारण मी मगाशी सांगितलं तसं घरातलं वातावरणच असं होतं. विक्रम काका, मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की माझ्या घरी मला गोडधोड जेवायला घालून ओवाळून आईने जेलमध्ये पाठवलं होतं. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जे काही नगारे वाजवले जातात त्याच्याबद्दल फक्त बोललं जातं, करत कुणीच काही नाही. मी करून दाखवलं माझ्या पद्धतीने, माझ्या ताकदीनुसार. त्यामुळे ते चूक आहे असं मला अजिबात नाही वाटत. व्हेरी गुड. तिथले काय थोडक्यात मला अनुभव सांगशील का? आम्ही जी मुलं होतो, मी मुलं म्हणतो याचं कारण त्याच्यात तरुणांचा भरणा खूप होता. त्याच्यामध्ये माझ्याच वयाची, मी साधारणपणे 18 ते 30 या वयोगटातली 70-80% मुलं होती. ही मुलं आज ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा जेलमधून बाहेर पडल्यानंतर शिकली, खूप मोठी झाली. ते डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, आर्किटेक्ट्स आहेत, वकील आहेत आणि काय काय आहेत. आमचा इस्माईल चाचा नावाचा एक वॉर्डर होता. आम्ही कॉलेजला जाणारी मुलं आहोत हे कळल्यानंतर तो सक्तीने आम्हाला रोज दुपारचे 4 तास अभ्यासाला बसवत असे. अरे वा. हे जन्मठेपेच्या कैद्याकडनं अपेक्षित नाही आहे. त्याच्यातून गुन्हा घडला, त्याची शिक्षा तो भोगत होता, हे सगळं मान्य. परंतु तो पत्ते खेळत असला तर ते उचलून फेकून देत असे आणि पुस्तक घ्यायला लावत असे हातात. दुसरा आणखीन एक वॉर्डर होता. तोही अशाच एका मोहापायी एका गुन्ह्यामध्ये अडकला. परंतु तो लायब्ररीतनं आम्हाला चांगली चांगली पुस्तकं वाचायला आणून देत असे. बर. तो पु ल देशपांडे आणून देत असे, तो G.A. कुलकर्णी आणून देत असे. हे वाचलेस का, हे बघ, हे खूप छान आहे असं तो सांगत असे. आम्ही त्याला विचारलं, मग हे सगळं जर आहे तर मग काय झालं? तो म्हणला, नाही, एक चूक झाली आणि ती झाली, त्याची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे आणि ती मी भोगतो आहे. त्यामुळे ही जी सगळी मंडळी होती ना, मी जे मगाशी म्हटलं, तर अशा मंडळींना आहे ना जन्मभर ती शिक्षा भोगत राहायला लागून नाही आहे असं कुठेतरी वाटलं. हां. हे लॉला जाण्यामागचं आणखीन एक कारण. अच्छा 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 अच्छा. बर बर. पण मग हे सगळं झाल्यानंतर, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ह्या आपल्या क्षेत्राकडे वळण्याचं कसं काय झालं? का नोकरी धरली, काय केलं? नाही, मुळात असं होतं की
आपण कमवायचं आणि शिकायचं असं एक मनाशी ठरलेलं होतं, निग्रह होता. त्यामुळे कॉलेजचं शिक्षण, पुढे लॉचं शिक्षण, पुढे कंपनी सेक्रेटरी, हे सगळं मी नोकरी करत असताना केलं. अच्छा. असं नाही की घरची परिस्थिती फार वाईट वगैरे होती. ती खरं म्हटलं तर कधीच नव्हती. माझं घर विचाराने इतकं श्रीमंत होतं की ते बरोबर. क्वचित कुणाच्या नशिबी असेल. बरोबर आहे, अगदी बरोबर. घरात 4 माणसं कमवत असून सुद्धा मी नोकरी करायला लागलो. ते आपण आपल्या पायावर उभं राहा. पायावर नाही, आपण मिळवलेल्या पैशाने आपण शिकायचं. त्याचा आईवडिलांवर भार नाही असता कामा. म्हणून मी नोकरी करत होतो. आणि अगदी खरं सांगायचं तर नोकरीच्या पहिल्या दिवशी हे ठरवलं होतं की आपल्याला आयुष्यभर नोकरी नाही करायची. बरं. मी ऑफिसर सेक्रेटरी ॲडमिनिस्ट्रेशन असताना आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरने एक दिवशी मला बोलवलं आणि ते असं म्हणले की तुझे काय CS कुठपर्यंत आलं आहे. तर म्हटलं सर फायनलचे 2 ग्रुप राहिलेत. मग ते पटकन क्लिअर करून घे. आपल्या ग्रुपच्या पेरेंट कंपनीमध्ये मी असिस्टंट कंपनी सेक्रेटरी म्हणून तुझी ऑन प्रमोशन ट्रान्सफर करतो. बरं. ही खूप रेअर गोष्ट असते. हो. तर मी म्हटलं ठीक आहे सर, थँक्यू सो मच. त्यानंतर 3 आठवड्यांनी मी त्यांच्या हातात राजीनामा दिला. मला नोकरी म्हणले, हे करायची काय नाही म्हणून. नाही हे काय आहे, कुठे जॉईन होतो. तर म्हटलं कुठेच नाही. कुठेच नाही म्हणजे मग करणार काय. म्हटलं टेलिव्हिजन सिरीज लिहिणार. म्हटलं आर यू मॅड. म्हटलं हां. आर यू शुअर यू वॉन्ट टू राईट टेलिव्हिजन सिरीज. म्हटलं या, ऑल द बेस्ट. मुळात मी लिहायला लागण्याचं कारण आहे ना 2 आहेत. परत मी काय व्हायचं आहे माझ्या आईवडिलांनी कधीही ठरवलं नाही. मला जे हवं ते त्या वयात त्यांनी करू दिलं. फक्त मी काही चुकीचं करत नाही ना एवढं लक्ष त्यांनी ठेवलं, जे मला वाटतं प्रत्येक आईवडिलांचं काम आहे. आणि ह्याच्यापेक्षा आईवडिलांचं आणखी काही काम नाही. याचं कारण आहे ना, मला अगदी प्रामाणिकपणे विक्रम काका असं वाटतं की मुलाला आहे ना त्याचे आईवडील शिक्षक घडवत वगैरे नाहीत. त्यांचं काम फक्त त्याला चांगलं वाईट, पाप पुण्य, नीती अनिती याच्यातली सीमारेषा दाखवून देणं एवढंच असतं. करेक्ट आहे. मी माझ्या मुलांना सुद्धा ती ज्यावेळेला SSC झाली त्यावेळेला त्यानं हे सांगितलं की बघा आज जे करिअर म्हणून ओरडा होतो आहे ते खरं नाही आहे. तुम्हाला जी गोष्ट दिवसाचे 12 तास करायला आवडेल, आनंदाने करायला आवडेल, ते तुमचं करिअर असलं पाहिजे. मग तुम्ही काही करा. ते 12 तास आनंदाने काम करत असताना त्यातून पैसे कसे मिळतील हा तुम्ही विचार करा. अर्थात ते तुम्हाला जगण्यापुरते मिळालं की बस झालं, त्याच्यापेक्षा जास्त पण मिळण्याची गरज नाही. माझा मित्र कॉलेजमधला बेंचमेट जो नंतर माझा मेवणा झाला आणि आता माझा CA पण आहे, त्या हेमंतनी एकदा मला असं सांगितलं, विवेक खरं सांगू का, वडापाव खायचा असेल तर खिशात 12 रुपये बस. जेवायला जायचं असेल हॉटेलमध्ये 150-200 रुपये असले तर पुरतात. गाडी घ्यायची असेल तर 7-8 लाख रुपये हवे. फ्लॅट घ्यायचा असला तर 2.5-3 करोड हवे. जेव्हा जेवढे पैसे हवे आहेत तेवढे तेव्हा खिशात असले की बस झालं, जास्त पैशाचा विचार करू नये. मला हे 100% पटलेली गोष्ट आहे. कारण ते वरचे पैसे हे मिळवण्यासाठी आणि नंतर ते सांभाळण्यासाठी जो काय आटापिटा जीवाचा होतो त्याच्या आयुष्यात खरंच गरज नसते. आपण पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊया. नाही, आता असं आहे की तू त्याला सांगितलंस की मी काही नाही करणार, मी राजीनामा देणार. वेळ लागलाय का. हो लागलाय. मी याच्या पुढे टेलिव्हिजन लिहिणार. पण मग लग्नाचा कसा काय विचार केलास. आणि ती लग्न झालेलं होतं. अच्छा, लग्न झालेलं असताना हा निर्णय घेतलास. लग्न झालेलं होतं. मुळात असं झालं विक्रम काका, तुझ्या बायकोचा एक बाईट आहे तो आपण जरा, आणि मुलाचा, ओके, दोघांचाही बाईट जरा आपण तुझ्याबद्दल, बाबाबद्दल आणि आपल्या नवऱ्याबद्दल ते काय बोलतात बघूया. ओके ओके. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट किंवा प्रसंग जेव्हा सांगता तेव्हा तो एवढा खुलवून सांगता की ते ऐकत बसावं असं वाटतं. मग आम्ही लहान असताना तुम्ही आम्हाला सांगितलेल्या गोष्टी असोत, नाहीतर सिनेमा, नाटक, गाणं किंवा एखादी सिरियलची गोष्ट असो, ती तेवढ्याच खुलवून सांगता की ती खूप इंटरेस्टिंग वाटते. आणि फक्त मला नाही, बघणाऱ्या ऐकणाऱ्या सगळ्यांनाच ती वाटते. लहानपणापासून तुम्ही नेहमी प्रोत्साहन देत आलात. आमच्यातले जे गुण होते त्याला नेहमी तुम्ही एनकरेज करत आलात. कधी तुमचे विचार लादले नाहीत आमच्यावर. विचार करायला नेहमी एक स्वातंत्र्य दिलं तुम्ही. आणि मित्रासारखे राहत आलात. की तुमच्याबद्दल आदर आहेच खूप, पण तरीसुद्धा कुठलं दडपण येत नाही कुठली गोष्ट तुमच्याकडे शेअर करायला. तुम्ही समजून घेता तितकंच एका मित्रासारखं, आणि तसं तुम्ही सल्लाही देता. आणि एक फ्रीलान्सिंग करणारा माणूस 5 जणांचं कुटुंब व्यवस्थित सांभाळू शकतो. आणि जर का रोज आपल्या कामाकडे लक्ष दिलं, त्याच्यामध्ये एक्सलन्स मिळवण्यासाठी जर का रोज प्रयत्न करत राहिलं,
तर हळूहळू काम आपल्याला शोधत येतं. हा जो एक विश्वास मला वाटतो तो तुमच्याकडे बघून वाटतो. आणि कायम तुम्ही तुमचा स्वभाव, तुमचा प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघणं, सखोल विचार करणं खोलात जाऊन, हे नेहमी आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहे आणि नेहमीच राहील. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही माझे बाबा आहात आणि मी तुमचा मुलगा आहे. घरात माझं आणि बाबांचं नातं जरा वेगळं आहे. म्हणजे आम्हा दोघांचं जास्ती पटतं. म्हणजे आईला पण जर का त्यांना एखादी गोष्ट सांगायची असेल तर ती मला सांगते की तू सांग बाबांना, मला नाही सांगायचं. बाकी कामाच्या बाबतीत म्हणायला गेलं तर ते कंटिन्युअस काम करत असतात, घरामध्ये कधीच थकत नाहीत. मला नेहमी त्यांनी सपोर्ट केला, मला जे हवं ते करू दिलं. माझी 10वी झाल्यानंतर मला प्रश्न पडला होता की मी पुढे जाऊन काय करू, कुठलं फील्ड घेऊ. तर त्यांनी तेव्हा मला सांगितलं होतं की असं फील्ड चूज कर ज्याच्यात तुला 10-12 तास काम करायला आवडेल ते, आणि तेच चूज कर, त्याच्यात तू पुढे जा. आणि अजून एक गोष्ट, आता म्हणजे मी पण त्यांच्याच फील्डमध्ये आता काम करतोय, त्याच्यामुळे त्याचा नक्कीच मला फायदा होतो. आणि मी असं म्हणेन की लोकांचे प्रोफेशनल आणि पर्सनल गुरु वेगवेगळे असतात. तर माझ्या बाबतीत ते नाही आहे. माझ्या बाबतीत तो सेमच माणूस आहे माझ्यासाठी, कारण त्याच्यामुळे मला आयुष्यात कुठलेही प्रश्न पडतात त्याचं उत्तर माझ्या बाबांकडे असतं. आणि जेव्हा आता मी जी सिरियल करतोय तेव्हा मी त्यांना विचारलं की मला जरा टेन्शन आलं आहे, तुम्ही जरा मला काहीतरी गाईडलाईन द्या. तर त्याच्यात त्यांनी मला सांगितलं होतं की पहिली गोष्ट म्हणजे पाय जमिनीवर ठेव, आणि दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली होती की तू आपटे आहेस हे कधी विसरू नकोस. पती म्हणून सांगायचं म्हणजे आमचं जेव्हा लग्न ठरलं तर त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की तू दुसरी आहेस. तर मी घाबरले, म्हणजे दुसरी आहेस म्हणजे काय. तर ते म्हटले म्हणजे पहिली माझी प्रेयसी आहे म्हणजे माझं काम. तर मी म्हटलं काम पहिलं म्हणजे कायम हे कामच करत राहणार तर मला किती वेळ देतील याच्याबद्दल मला शंका होती तेव्हा. पण आता एवढी 30 वर्ष झाली मी त्यांच्याबरोबर आहे आणि ते कामही आमच्याबरोबर आहे, त्याच्यामुळे तिला मी सवत असं म्हणते. तर आम्ही दोघी गुण्यागोविंदांनी एवढे वर्ष राहत आलेलो आहोत. तर ते काम तर करतातच, सतत त्यांचं काम जसं घरातही चालू असतं, आवराआवरी करणं, साफसफाई करणं, म्हणजे त्यांचं जास्त तिथे लक्ष असतं. तर काही वेळेला म्हणजे असं होतं की मी बाहेरून आले आणि एखादी पिशवी जरी इकडे तिकडे कुठे ठेवली तरी नाही, ती जागेवर गेली पाहिजे, असं ते त्यांचा स्वभाव आहे. ते जसं चांगलं लिहितात, त्यांचं लेखन वाचन जसं चांगलं आहे तसेच ते चांगले गातातही, त्यांचा आवाजही चांगला आहे. आणि त्यांनी जर मला असं वाटतं की जर ते लेखक नसते तर कदाचित ते गायकही झाले असते, असा इतका त्यांचा आवाजही चांगला आहे, ते चांगले गाऊही शकतात. जेव्हा त्यांच्याकडे जर कधी काम नसतं त्यावेळेला ते लिहित असतात, काही ना काहीतरी लिहित असतात. तर अशी खूप प्रोजेक्ट्स त्यांच्याकडे चांगली आहेत. तर ती सगळी प्रोजेक्ट्स त्यांची मार्गी लागू देत ह्या माझ्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. आणि त्या मार्गी लागण्यासाठी त्यांनी स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी. जावयांच्याबद्दल म्हणजे जावई माझा भला, म्हणजे तो माझा मुलगाच आहे. त्या अरे ह्या शब्दात मी असं सांगेन की माझा जावई ऑलराऊंडर आहे. त्याला कुठलाही विषय द्या, इतिहास द्या, भूगोल द्या, सायन्स द्या, पौराणिक विषय द्या, किंवा इव्हन घरातलं सुद्धा म्हणजे रेसिपी द्या, कुठल्याही विषयावर बोलतो तर बोलतोच. पण त्याला जर समजा निबंध लिहायचा म्हटलं ना, सांगितलं ना, तो प्रबंध लिहे, एवढा तो हुशार आहे. त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे. हे तू आता बोलतोयस ना, ह्या जातीचं बोलणं आमच्या घराचंही असंच आहे. करेक्ट. त्यामुळे माझं बाईंवर म्हणा, नानांवर म्हणा जी श्रद्धा होती, किंवा विनय माझा दोस्त होता, किंवा तू आहेस, त्याचं कारण हेच आहे. एनिवे, तर लेखक व्हावं असं का वाटलं? म्हणजे काही असे अनुभव आले की नाही आय मस्ट राईट? नाही, असं नाही झालं. अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर आपण लेखक व्हायचं असं मी नाही ठरवलं. मला बरं किंवा चांगलं लिहिता येईल असं इतरांना वाटलं. बरं. पहिला रेडिओ स्पॉट किंवा पहिलं जिंगल लिहायला मला विजय पाद्यांनी बोलवलं. म्हटलं अरे मी कधी लिहिलं नाही, तुला जमेल, तू लिही. त्याच्यासाठी एक लिहिलेलं जिंगल बघून मला पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं माझ्या सिनेमाची गाणी तू लिहितोयस. अच्छा. ती लिहिलेली गाणी बघून मला विनय लाडनी सांगितलं की माझ्या पुढच्या सिनेमाचे स्क्रीन प्ले डायलॉग तुला लिहायचे आहेत. तर मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे की मला हे जमेल, हा कॉन्फिडन्स इतरांना होता. आणि परमेश्वराच्या कृपेने मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करत गेलो असं मला वाटतं. याचं कारण आत्तापर्यंत तर अशी वेळ नाही आली आहे की आता काय करू. नाही नाही, 5,000 एपिसोड्स तू लिहिलेस. ऑलमोस्ट 30 वर्ष झाली.
व्हॉट एव्हर इट इज, पण 5,000 एपिसोड लिहिणं, एपिसोड्स म्हणजे एका एपिसोडमध्ये 8 सीन म्हटलं हो. तर काय संख्या किती झाली? नाही, ते सगळेच मी लिहिले, तशातला भाग नाही. बरं. सुरुवातीच्या काळामध्ये लिहिले, नंतर टेलिव्हिजनमध्ये काम करण्याची पद्धतही खूप बदलत गेली. हो. आता तरी खूपच बदलली आहे. मी आता गोष्ट एकाची असते, मग ती गोष्ट डेव्हलप करणारा दुसरा असतो, मग स्क्रीन प्ले लिहिणारा तिसरा असतो, डायलॉग लिहिणारा आणखीन चौथा असतो. आता ते टीमवर्क झालं आहे. मी जे 5,000 एपिसोड असं म्हणतोय ना, ते माझी स्टोरी, माझी कन्सेप्ट असलेल्या शोचे 5,000 असं आहे. तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे ज्या तऱ्हेचा टेलिव्हिजन आज सध्या आपण भोगतो आहोत, मी म्हणेन उपभोगतो तसं मी म्हणणार नाही, ज्या तऱ्हेचा टेलिव्हिजन आपल्या माथ्यावरती टाळक्यावरती मारला जातो आहे, प्रायव्हेट चॅनल्स असो किंवा कुठलीही असो, सिनेमात किंवा टी व्हीवर तुला नेमकं काय लिहायला आवडतं? लोकप्रिय जे आहे, ज्याचा बुद्धिवादाशी फारसा संबंध नाही ते, पण ते चाललं पाहिजे म्हणून घाल पाणी घाल पीठ, हे का तुला समाधान देणारं आणि काहीतरी देणारं, लोकांना विचार देणारं काय नेमकं? कारण तुझी नाटकंही मी त्याच्यावर येणार आहे. नेमकं कशा तऱ्हेने तुझं काम चालतं लिहिण्याचं? आता परिस्थिती अशी आहे असं मला वाटतं की तुम्ही काही लिहाल आणि ते आपण एक काम करूया. तू आता सांगणारच ते उत्तर माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुझ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मला वेगळंच अपेक्षित आहे. त्यापूर्वी आपण एक विश्रांती परत एकदा घेऊया. नक्की. मित्रहो, ह्या आमच्या क्षेत्रामध्ये अशा इतक्या विविध घटना घडत असतात, सामान्य माणसाला काही कल्पना नसते. त्याबद्दल आत्ता विवेक आपटे आपल्याशी बोलणार आहेत. कुठेही जाऊ नका, बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की टेलिव्हिजन ह्या गोष्टीचा किती आपण कौतुक करावं आणि किती घ्यावं. कुठेही जाऊ नका, बघत राहा. विवेक आपटेंची गप्पा गोष्टी करतो दुसरी बाजू. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. फार मजेशीर गप्पा गोष्टी चालू आहेत विवेक आपटे यांच्याबरोबर. विवेक, मी तुला मगाशी एक प्रश्न विचारला की तुला कशा तऱ्हेचं लेखन तुला भावतं? म्हणजे प्रत्येक लेखक हा आपल्या शब्दांच्या ह्याच्यात प्रेमात असतो जनरली, तसा तू नाही आहेस हे मला माहिती आहे. पण आजकाल ज्या तऱ्हेचं लेखन होतं आहे टेलिव्हिजनवरती विशेषतः, त्याचा विचार करता तू काय तऱ्हेचं लिहितोस? मी मगाशी सांगायला सुरुवात केली होती की आता काळ असा राहिलेला नाही की तुम्ही एखादी गोष्ट लिहाल आणि ती तुम्हाला जशी अभिप्रेत आहे तशीच्या तशी प्रेझेंट केली जाईल. मग ती रंगभूमी असो, मालिका असो, चित्रपट असो, काही. रंगभूमी असली तरीही असं तू म्हणतोस? हो. बर. हो, दुर्दैव आहे हे. हो. आताच्या काळामध्ये मला असं वाटतं की लेखकांनी थोडासा कमर्शियल अप्रोच ठेवावा. अच्छा. पण तो ठेवत असताना सुद्धा आपल्याला जे म्हणायचं आहे ते निश्चितपणे म्हणता येतं. मी मगाशी जे संस्कारांबद्दल बोललो ना, ते संस्कार तुम्ही तुमच्या लिखाणातनं अप्रत्यक्षपणे सतत करत राहू शकता. मी लिहिलेल्या एका एपिसोडबद्दल सांगतो. मला एका मित्राची त्याच्यावरती कमेंट आली की त्यात एक असा प्रसंग होता की डोरबेल वाजते, त्या घरातली मुलगी दार उघडते, दारात कुरिअर आहे उभा. तो पत्र देतो, ती सही करते. दार बंद करण्यापूर्वी ती विचारते, तुम्हाला पाणी हवं आहे प्यायला? माझ्या मित्रांनी मला मेसेज करून सांगितलं की हे निश्चितपणे तू लिहिलं असणार, कारण हा विचार करणारी माणसं तुझ्यासारखी खूप कमी आहेत. बरोबर. आय टेक इट एज अ ग्रेट कॉम्प्लिमेंट. ऑफकोर्स. माझं म्हणणं की तुम्ही कसे वागता, कसे बोलता आणि त्या लोकांनी कसं वागायला हवं हे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतनं, भले तुम्ही ते कमर्शियली लिहित असाल, भले ते तुम्ही लोकप्रिय लिहित असाल, त्यातनं बारक्या बारक्या गोष्टी तुम्ही निश्चितपणे हॅमर करत राहू शकता. याचं कारण आता असं आहे की एक मालिका ज्या वेळेला चालते, मग अशी मालिकेबद्दल विचारलं म्हणून मी त्याबद्दल बोलतो. एक मालिका ज्या वेळेला चालते त्यावेळेला अनेकांचे अनेक इंटरेस्ट त्याच्यामध्ये असतात. मुळात ते पैशाचं गणित असतं हे एकदा आपण मान्य केल्यानंतर. आणि दुर्दैवाने सगळ्या चॅनल्समध्ये मार्केटिंगमध्ये काम करणारी माणसं अमराठी असल्यामुळे 90% और 90% प्लस त्यांना आपलं कल्चर कळत नाही, आपली भाषा हे काहीच कळत नाही. त्यांचे आडाखे आणि अंदाज काहीतरी वेगळेच असतात आणि तुम्हाला तर ही कसरत सतत करत राहावीच लागते. याचं कारण आता असं झालंय, दर गुरुवारी रेटिंग येतं
जसं सिनेमाच्या बाबतीत म्हणायचं आहे की शुक्रवारी सिनेमा रिलीज होतो, तो काही सिनेमाच्या बाबतीत गुड फ्रायडे असतो आणि काही सिनेमाच्या बाबतीत ब्लॅक फ्रायडे असतो. तसा त्या सिरियलच्या बाबतीमध्ये दर गुरुवार ही धोक्याची घंटा वाजते आणि त्या दिवशी अनेक गोष्टी बदलतात, कथानकापासून. हो, कथानकापासून, दिग्दर्शकापासून, लेखकापासून, काही बदलू actors शकतं. पासून केव्हाही काही, आणि कोणी विचारायचे नाहीत प्रश्न. मला असं वाटतं, मी आता 30 वर्ष लिहितोय त्यावेळेला हे बोलण्याचं धाडस मी करायला हरकत नाही असं मला वाटतं की ही काम करणारी जी सगळी मंडळी आहेत ना, त्यांच्यामध्ये मिनिमम लेवल ऑफ कॉन्फिडन्स उरलेला नाही. आपण करतोय ते चांगलं आहे याच्यावरती जर विश्वास असेल ना, तर रेटिंग थोडंसं ड्रॉप झाल्यानंतर त्यांनी इतकं पॅनिक होण्याची गरज नाही, पण ते होतं, त्याला इलाज नाही आहे. आणि तुम्ही तो व्यवसाय म्हणून पत्करल्यानंतर जे मला हवं ते मी लिहीन, ते मी मला हवं तसं माझ्या पद्धतीने प्रेझेंट करेन. पण तुम्ही एखाद्या माध्यमामध्ये जेव्हा काम करता तेव्हा त्या माध्यमाच्या मर्यादा आणि त्याची ताकद हे ओळखून तुम्हाला हे करता यायलाच पाहिजे. तुझा मोठा भाऊ, माझा मित्र, माझ्यापेक्षा वयाने छोटा, पण तुझं नाव जे आहे विवेक, तेवढा विवेक नसलेला, एकदम तलवार काढून लढणारा तो आमचा विनय. त्याच्याकडून तू काय काय शिकलंस? दुर्दैव आहे की आपल्यातून विनय लवकर गेला. आता त्याच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त न करता त्याच्याकडून आपल्याला मिळालं काय काय ते आपण बोलणं महत्त्वाचं आहे. विनयकडून तू काय काय शिकलास? तू आता म्हणलास की तलवार उपसून धावणारा. माझ्या बाबतीत खूप लोकांचा गैरसमज आहे की तो खूप ॲग्रेसिव्ह होता आणि मी खूप शांत आहे. नाहीयेस तू शांत, मला माहिती आहे. माझ्याकडे तीच तलवार आहे, फक्त ती भरजरी म्यानात बंद ठेवण्याची कला मला साधली आहे. योग्य वेळेस ती उपसली जाते. विनयबद्दल काय बोलू, आम्ही दोघं फक्त भाऊ नव्हतो रे. मी आमच्यातलं अंतर तो सोडून दे, आम्ही सहोदर नव्हतो असं मी निश्चितपणे सांगतो. कारण आम्ही मित्र होतो, आम्ही लेखक दिग्दर्शक होतो, आम्ही गुरु शिष्य होतो, आम्ही बरंच काही होतो. त्याच्या हाताखाली बॅकस्टेजपासून, आधी बॅकस्टेज कर 1-2 वर्ष, मग म्युझिक ऑपरेट कर, मग चल लाईटच्या ऑपरेशनला बस, असं करत करत मग राज्यनाट्य स्पर्धेमध्ये छोटे मोठे रोल कर. अरे मग इथे एक 4 ओळी लिहून हव्यात तर त्या पटकन ह्या बऱ्या वाटतायत का बघ. त्यांनी भाऊ आहे म्हणून कधी चल आता तू सिरियल लिही मी करतो किंवा तू नाटक लिही मी करतो असं नाही केलेलं. शिवाजी महाराजांबद्दल असं म्हणतात ना की त्यांनी लायकीच्या वरचं पद किंवा पैसा कोणालाही दिलं नाही, तसंच होतं. म्हणजे मालिकेचा पहिला भाग सुद्धा जो मी लिहिलेला त्यांनी दिग्दर्शित केला, तो त्याच्या परवानगीशिवाय मी लिहिला, त्याला वाचून दाखवला, त्याला आवडलं म्हणून तो झाला. त्याच्या बाजूने त्यांनी सांगितलं नव्हतं की तू लिही म्हणून. ह्याचं कारण असं की त्याला सगळंच येत होतं. हो, मी त्याच्या हाताखाली असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाला ना किमान 3 डिपार्टमेंटमध्ये काम करता येत असे. इथे दूरदर्शनवरती मी जेव्हा प्रथम आलो तेव्हा विनय मला नट म्हणून खूपच मानायचा. हो, पण विनय त्यांनी मला आणि विनायक शास्करनी इथे काय शिकवलं 40-45 वर्षापूर्वी, कॅमेरा इथे 10 कॅमेरे असतात. करेक्ट. कुठल्या कॅमेऱ्याचा लाईट ऑफ झाला की बोलायचं, तो बदला पॉज घ्यायचा. करेक्ट. हे विनयनी आणि चास्करनी मला सांगितलं. त्यांच्यामुळे मी टेलिव्हिजन कॅमेऱ्याला फेस करणं म्हणजे काय ते शिकलो. त्याला उत्तम अभिनय येत असे. हो, तो उत्तम दिग्दर्शक होता, तो निर्माता होता, तो संकलक होता, तो सगळं काही होता. माझी त्याला मदत असं म्हणतो मी कदाचित 2च डिपार्टमेंटमध्ये होत असेल, एक लेखन आणि दुसरं संगीत. कारण विनयचा संगीताशी नव्हतं फारसा संबंध. तुला जी काही मानांकनं मिळालेत स्वतःला आणि नामांकनं झालेली आहेत त्याबद्दल जरा सांग ना. नामांकनं काही नाटकांना मिळाली आहेत. आदिभाषाला मिळालं आहे, बंधमुक्ताला मिळालं आहे, लेखनासाठी मिळालं आहे, त्याच्यानंतर संगीतासाठी मिळालं आहे आदिभाषाच्या, आणि काही चित्रपटातल्या संवादांसाठी मिळाली आहेत. चेकमेट नावाच्या सिनेमाचे मी संवाद लिहिले होते. परंतु मी आनंदाने सांगतो की मला अजूनपर्यंत एकही अवॉर्ड मिळालेलं नाही. एक फक्त अखिल भारतीय नाट्य परिषदेचं उत्कृष्ट लेखक प्रायोगिक विभाग जे आदिभाषासाठी मिळालं होतं. ते पाहिलंय नाटक मी तुझं. मानांकन म्हणजे अवॉर्ड मिळालं नाही याचा मला आनंद आहे. पाय जमिनीवर आहेत, अजून खूप करायचं आहे असं मी समजतो. नाही, मला असं वाटतं विवेक, तुझं तरी हे
डोकं फिरणार नाही अशी माझी खात्री आहे. नाही नाही, मी एक सांगतो मी नक्की की ही ट्रॉफीज नावाची अवॉर्ड्स मला नसतील मिळाली, परंतु काही खूप ज्येष्ठ कलाकारांकडून जी मला अवॉर्ड्स मिळालेत ना त्यांची लिस्ट खूप मोठी आहे. म्हणजे सुबलदारा सरकारांसारख्या ज्यांच्या नावावरती 350 सिनेमाची कोरिओग्राफी होती, त्याने एक दिवशी जा मला पुढचा शॉट लाव असं सांगणं ही माझ्यासाठी ट्रॉफी आहे. माझं गाणं लता दिदी स्टुडिओमध्ये गात असताना काहीतरी त्याच्यामध्ये करेक्शन्स हवी होती, म्हणून मी अनिल मोहिले संगीत दिग्दर्शक होते, त्यांना सांगत होतं अनिलजी असं नाही असं, असं नाही असं. ते त्यांना ऐकू गेलं तिकडे. त्यांनी तिकडून सांगितलं, विवेक तुम्ही इकडे येऊन मला सांगितलं तरी चालेल, या, ही माझ्यासाठी ट्रॉफी आहे. हो, अशा 30-40 आहेत माझ्याकडे. गुड. तुझा जन्म मुंबईचा, बरोबर ना? तेव्हा आणि मग बाकीचं सगळं कार्यक्षेत्र पारलं असं मी म्हणेन. हो. तर तेव्हाची मुंबई, आत्ताची मुंबई आणि तेव्हाचं पारलं जेव्हा तू आलास पारल्यात आणि आत्ताचं पारलं, ह्याविषयी काय सांगू शकशील? अगदी खरं सांगायचं तर असं म्हणतात की माणसाने जेवढी प्रगती आत्तापर्यंत केली आहे, म्हणजे आदिमानव होता तेव्हापासून आत्तापर्यंत, याच्यातली 80 ते 90% प्रगती ही मागच्या 500 वर्षात केली आहे. त्या 500 वर्षात केलेल्या प्रगतीतली सुद्धा 75% प्रगती ही मागच्या 50 वर्षात केली आहे. आणि मला खूप आनंद आहे या गोष्टीचा की मी त्या प्रगतीचा साक्षीदार आहे. मी गिरगावात होतो लहानपणी, त्यावेळेला राममोहन शाळेच्या समोर प्रार्थना समाजच्या कॉर्नरवरती ट्रामचे रूळ मी कित्येक वर्ष नंतर बघितले आहेत. मी माझ्या लहानपणी व्हिक्टोरिया बघितलं आहे, मी ट्रामही बघितलं आहे आणि आता मी मेट्रोही पाहतो आहे. मी आठवड्याचे भरणारे बाजारही बघितलेत आणि आता मॉलही पाहतो आहे. पार्ल्यात राहायला आल्यानंतर छोट्या छोट्या वाड्यांचं, छोट्या छोट्या रस्त्यांचं, संध्याकाळी रात्री चक्कर मारायला बाहेर पडलं तर प्राजक्ताचा, निशिगंधाचा, रातराणीचा वास येतोय असं पार्लंही मी बघितलं आहे. बेडकांचं डरा शेत. हो हो हो. मी आत्ता जिथे राहतो आहे तिथे समोर आता स्विमिंग पूल झालं आहे. जिथे मोठं खेळाचं मैदान होतं त्याच्या पलीकडे आमराई होती. माझ्या घरी यायचा रस्ता हा शेतातून होता. ते पार्लं मी पाहिलं आहे. आणि आता असंही पार्लं पाहतोय की घरून निघालं आणि स्टेशनपर्यंत गेलं तर रस्त्यात एकही ओळखीचा चेहरा दिसत नाही. हे ज्या दिवशी पहिल्यांदा झालं त्या दिवशी मला असं वाटलं की नाही, आपलं पार्लं बहुतेक संपलं. पण तो काळ जो होता ना की टिळक मंदिरामध्ये एखादा गावात पाहुणा आलेला असेल, एखादा साहित्यिक असेल, एखादा कवी असेल, एखादा गीतकार असेल, एखादा संगीतकार असेल, तर त्याला आवर्जून टिळक मंदिरात बोलवलं जायचं. टिळक मंदिरात घंटा वाजायची आणि ती घंटा ऐकून 200-500 लोक जमायचे. हे पार्लं संपलं. नाहीलाच आहे, काळ बदलतो, काळाप्रमाणे बदलत राहावं लागतं. परंतु मी स्वतःला लकी समजतो की मी तेही पार्लं पाहिलं, तीही मुंबई पाहिली आणि आत्ताचीही पाहतोय. आदिपश्य आधी की बंधमुक्त आधी? आदिपश्य आधी. जे मी पाहिलेलं आहे तुझं. हो. आदिपश्य तू त्यात कामही करायचं. हो. ते पाहिलेलं आहे मी. मग त्या नाटकाला नामांकन होतं का? हो. आदिपश्याला. हो. त्याचं पुढे काय त्याला प्रायोगिक नाटक म्हणून एक पुरस्कारही मिळाला. बर. आणि नंतर मी त्यातल्या अभिनेता जो आमचा होता निखिल हजारे, त्याला 2 पुरस्कार मिळाले, 3 मिळाले त्या नाटकातल्या अभिनयासाठी. व्यावसायिकसाठीही मिळाले, प्रायोगिकसाठीही मिळाले. कारण आधी आम्ही ते प्रायोगिक रंगभूमीवरती केलं, नंतर मग ते व्यावसायिक रंगभूमीवर आणलं. आणि बंधमुक्तचं काय झालं? बंधमुक्त आता 45 प्रयोग झाले आहेत, सध्या प्रयोग थांबलेत. हो, चालू आहेत. हो. कोण कोण आहे रे बंधमुक्तमध्ये? बंधमुक्तमध्ये अमोल कोल्हे आहे, हां, त्याच्यानंतर शर्मिष्ठा राऊत आहे, राजन बने आहेत, शंतनू मोघे आहे, लतिका सावंत आहे आणि मी आहे. आपण पुढच्या विषयाकडे जाणार आहोत, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा छोटीशी विश्रांती घेऊया. मित्र हो, पुन्हा एकदा एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत राहा दुसरी बाजू. विवेक आपटे यांच्याबरोबरच्या गप्पा गोष्टी. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. विश्रांतीनंतर गप्पा गोष्टी विवेक आपटे यांच्याबरोबर. हे सगळं करत असताना आपटे या घराण्याबद्दल मला जी माहिती आहे त्याप्रमाणे सामाजिक भान या गोष्टीबद्दल मला एक प्रश्न तुला विचारावा असं वाटतं की सामाजिक कार्यात काही सहभाग तुझा? थोडासा वेगळ्या पद्धतीने आहे. म्हणजे काही विशिष्ट संस्थांना ते उत्तम काम करत असतात म्हणून वर्षाला काही एक रक्कम देणं वगैरे, याला मी सामाजिक सहभाग नाही म्हणणार, ते माझं कर्तव्य आहे. परंतु 2 वर्षापूर्वी मला सांगायला खूप आनंद होतो याचा
की मालिका नाटक चित्रपट लेखक संघटना स्थापन झाली. मी संस्थापक सदस्य आहे त्याचा. आणि केवळ लेखकांचे प्रश्न, लेखकांच्या समस्या या पलीकडे जाऊन नवोदित लेखकांना मार्गदर्शन करणारी ही संघटना आहे. वर्षभरामध्ये त्यांचे 4-5 वेगवेगळे म्हणजे टेलिव्हिजन रायटिंग वर्कशॉप असतं, फिल्म रायटिंग असतं, वन ॲक्ट प्ले रायटिंग असतं. आत्ता गीतलेखन कार्यशाळा आम्ही घेतली जी कुणीच घेत नाही. आणि या त्या क्षेत्रामध्ये 25, 30, 40 वर्ष काम करणारे सिनियर रायटर्स, आपण सिनियर विद्यार्थी म्हणू, ज्युनियर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात अशा पद्धतीची ही एक संघटना. व्हेरी गुड. आणि मी त्याचा भाग आहे, याचा मला खूप आनंद आहे. आय अप्रिशिएट दिस. व्हेरी गुड. याचं कारण शेवटी असं आहे, मगाशी जो प्रश्न विचारला असतो की मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये आपल्याला जे भोगायला लागतं, मला असं वाटतं ते उपभोगायला जर हवं असेल किंवा ती संधी मिळायला हवी असेल तर त्याच्यासाठी सकस लेखक निर्माण व्हायला हवेत, निर्माण होत राहायला हवेत. ही संघटना त्याच्यासाठी काम करते. व्हेरी गुड. व्हेरी गुड. आता मी तुला थोडे वेगळे प्रश्न विचारणार आहे. ॲज आय नो आपटेज अँड ॲज आपटेज नो गोखलेज, या विशेषतः चंद्रकांत गोखले आणि थोड्याफार प्रमाणात मी सुद्धा, यू नो मी. एकूणच हे सगळे आपले आयुष्याचे व्यापार सांभाळता सांभाळता भोवतालामध्ये जे जे काही चालू आहे सर्व क्षेत्रामध्ये, राजकीय असो, आर्थिक असो, शैक्षणिक, सांस्कृतिक, त्याबद्दल तुला मला असं विचारायचं आहे की राजकीय भान हा एक मुद्दा घेऊन मी तुला प्रश्न विचारतो की जे काही चालू आहे ह्याबद्दल तुला काय वाटतं? खणखणीत तुम्ही बोलणारे आहातच आपटेच, हो, आणि गोखले पण. काय वाटतं? गोष्टी सुधारायला हव्या असतील तर मला पहिल्यांदा असं वाटतं की त्याची सुरुवात स्वतःपासून व्हायला हवी. ते राजकारण असो, समाजकारण असो आणि काही असो. मी चांगला नागरिक कसा होईन आणि मी करत असलेलं काम मी उत्तम कसं करेन आणि ते देशाच्या प्रगतीला पूरक कसं असेल, ते विघातक कसं असणार नाही, याचं तर भान आपण प्रत्येकजण निश्चितपणे ठेवू शकतो. कित्येक गोष्टी सुधारणं आपल्या हातात असतं, कित्येक गोष्टी सुधारणं आपल्या हातामध्ये नसतं, दुर्दैवाने. पण एक माणूस सिस्टीम बदलू शकत नाही असं जरी असलं तरी एक माणूस स्वतःला तर बदलू शकतो. पर्यायाने तो सिस्टीममधला एक छोटासा भाग बदलतच असतो. या पद्धतीने जर विचार आपण सगळेच करायला लागलो, मला कळत नाही ज्या गोष्टींवरती आपण अवलंबून आहोत, आपलं अन्न, वस्त्र, निवारा अवलंबून आहे, त्याच्यासाठी पाणी वाचवा याची मोहीम कशाला राबवायला लागते? झाडं जगवा हे सांगावं कशाला लागतं? ह्या गोष्टी आपल्याला कळायला हव्यात. आपण त्याच्यासाठी करत राहायला हवं, आपण ते पाळत राहायला हवं आणि सतत पाळत राहायला हवं. मी एक छोटासा प्रसंग सांगतो. बसमध्ये आई वडील आणि 10-11 वर्षाचा मुलगा असा प्रवास करत होते. तो मुलगा ॲक्च्युली 12 वर्ष क्रॉस झालेली होता. त्याच्या वडिलांनी 3 तिकीटं मागितली, 3 फुल. कंडक्टर तिकीटं घेऊन गेल्यावरती मुलाची आई म्हणली, कशाला त्याचं फुल तिकीट काढलं, हाफ तिकीट काढलं असतं तर काय झालं असतं, तो काय 12 वर्षाचा आहे, त्याला माहिती आहे. त्याच्या वडिलांनी दिलेलं जे उत्तर आहे ना विक्रम काका, ते मला असं वाटतं की राजकीय, सामाजिक सगळ्याच समस्यांवरचं उत्तर आहे. त्या मुलाच्या वडिलांनी मुलाच्या आईला असं सांगितलं की 1 रुपयासाठी मी मुलाला खोटं वागायला नाही शिकवणार. व्हेरी गुड. आज मी त्याचं हाफ तिकीट काढून काय मिळवेन, 1 रुपया वाचवेन ना, पण मी त्याच्यावरती हा संस्कार करतो की खोटंच वागायचं असतं, ते मी नाही करणार. मला वाटतं इतपत जरी प्रत्येकाने भान ठेवलं तर मग देश तर मोठा आहेच, तो मोठा व्हायला आणखी वेळ नाही लागणार. आपल्याला बाहेरून आणून कोणी हे करण्याची गरज नाही आहे. ॲक्च्युली वी हॅव इनफ नॉलेज, वी हॅव इनफ पोटेन्शियल, वी हॅव इनफ स्ट्रेंथ, इनर स्ट्रेंथ. आपण अजून ती एक्सप्लोअरच केली नाही आहे कधी, असंही मला वाटतं. चीनची प्रगती, आर्थिक प्रगती आपण मागच्या 20-30 वर्षातली जी बघतोय ना, त्याच्यामध्ये डेंग झियाओपिंगने असं सांगितलं होतं की अवर पॉप्युलेशन इज नॉट अवर प्रॉब्लेम, इट इज अवर स्ट्रेंथ. करून दाखवलं त्याने. ती हुकुमशाही राजवट होती, आपण लोकशाही आहोत. आपण हे स्वतःहून तर ठरवू शकतो की नाही? निश्चितपणे ठरवू शकतो. खरोखरच तुला वाटतं की आपण खऱ्या अर्थाने ज्याला लोकशाही म्हटलं गेलेलं आहे त्या लोकशाहीत जगतो आहोत विवेक? अवघड आहे उत्तर.
याचं कारण असं आहे ना की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपला देश एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्नच झालेला नाही. आपल्या देशामध्ये साधारणपणे 5,000 बोलीभाषा बोलल्या जातात. समुद्रसपाटीपासून एव्हरेस्टपर्यंत सगळी विविधता आपल्या देशात आहे. समुद्रकिनाऱ्यापासून वाळवंटापर्यंत आहे. पण याच्यामध्ये राहणार म्हणजे त्यांचं त्या त्या हवामानाप्रमाणे त्यांचे पेहराव बदलतात, अन्नपाणी बदलतं, भाषा बदलते, सगळंच बदलतं. एक देश म्हणून त्यांना एकत्र बांधण्यासाठी काही प्रयत्न झाले असं मला खरंच कुठे दिसत नाही. आणि तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या लोकशाहीला फारसा अर्थ आहे असंही मला वाटत नाही. नाही, त्यामुळेच आत्ता हे जे पाकिस्तान चीन दोन्ही बॉर्डरवर जे काही चालू आहे आणि आज आपल्या सैनिकांच्या बद्दल उगीच काहीतरी लोकांना सहानुभूती जरा जास्तच वाटते बुवा, असं गाढवासारखं विधानं करणारे लोकही या देशामध्ये तयार झालेले आहेत. दुर्दैव आहे आपलं. हां, तर तुमच्यासारखी आमच्यासारखी जी खणखणीत बोलणारी माणसं आहेत त्यांच्यावरती टीकाही होत असतात. व्हॉट डू यू थिंक अबाउट दिस सॉर्ट ऑफ क्रिटिसिझम? आय डोंट केअर. व्हेरी गुड. आय जस्ट डोंट केअर. व्हेरी गुड. मला असं अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं की जर देशाची प्रगती व्हायला हवी असेल तर त्या देशामधले शिक्षक, पोलीस, सैन्य आणि न्यायाधीश, शेतकरी यांना सर्वोत्तम वेतन आणि सामाजिक सन्मान मिळायला हवा. बाकी का आई करण्याची गरज नाही, आपोआप होईल सगळं. ह्याचं कारण ज्या किल्ल्याने तुम्ही वेगवेगळी कुलपं उघडता ना ती किल्ली सांभाळून ठेवायला हवी हो, नाही तर काय उपयोग आहे. एक दिवशी ते कुलूप उघडायचं बंद होईल. नवोदितांना काय सांगावं असं वाटतं हे अगदी थोडक्यात सांग, तुझ्या वयाला साजेशा शब्दांमध्ये. मी नवोदितांना काय सांगणार, मीच नवोदित आहे असं अजून तरी मला वाटतं. आईवडील शिक्षक असल्याचा परिणाम असेल पण आयुष्यभर विद्यार्थी राहणं ही माझ्या दृष्टीने सर्वात छान गोष्ट आहे. फार तर एक सिनियर स्टुडंट एका ज्युनियर स्टुडंटला जे सांगेल त्याच्यामध्ये 3 गोष्टी आहेत, नशीब, कला आणि संधी. यातलं नशीब आपल्या हातात नसतं, कला देवदत्त असते, संधी मिळते किंवा मिळवावी लागते, पण परिश्रम तर आपण निश्चितपणे करू शकतो. आपलं जे काही काम करतो आहोत ते याच व्यवसायातलं असेल असं नाही, इतर कुठल्याही व्यवसायातलं असेल, ते उत्तम कसं होईल याचा जर ध्यास असेल तर मला वाटतं संधी आपोआप मिळत जाते. नशीब आपल्याकडे पाहून हसायला लागतं आणि नसलेली कलाही देव देऊन जातो. तू किती बिझी आहेस ते मला माहिती नाही, कदाचित मीच तुझ्याकडे येईन कामासाठी म्हणजे तुला मला खूप आनंद होईल. माझ्याकरता काम कर असं सांगण्यासाठी मी कदाचित, मला आता काही माहीत नाही, पण तू वेळात वेळ काढून इथे आलास. दूरदर्शनचे आणि विनयचे फार जुने संबंध होते आणि तुझे सुद्धा ओघाने. हो. तर त्यामुळे तुझे आभार या सगळ्या आमच्या टीमतर्फे आणि आमचे निर्माते निरंजन पाठक आणि ADG आमचे पवार, थॉमस साहेब, सगळ्यांच्या तर्फे तुझे आभार. तुझा इथे फोटो लावलेला आहे, या फोटोच्या समोर ज्या 4 ओळीमध्ये अगदी थोडक्यात तुला ह्या कार्यक्रमाबद्दल एकूणच सगळ्या परिवाराबद्दल काय वाटलं ते तू लिहायचंस, तिथेच बसायचं. 1 मिनिट मी आलो. हा तुझा फोटो.